30-40 कोटीचा धंदा झाल्यानंतर लोकांना वाटतं की यार वी हॅव अराइव्ड, म्हणजे पैसे आले, चांगलं झालं. लोकांना दाखवण्यासाठी की बाबा मी चांगले पैसे कमवतोय, मग महागड्या गाड्या घेणं. तुम्ही जर कोणाला एक फटकन फसवून काहीतरी पैसे काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून जो होणारा बिझनेस असतो तो लॉंग टर्म नसतो. लॉंग टर्मचं लोन घेतलं आणि ते शॉर्ट टर्मसाठी यूज केलं, किंवा शॉर्ट टर्मचं लोन घेऊन ते लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केलं. ह्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ज्या चॅलेंजेस आहेत ते सर्वात मोठे चॅलेंजेस आहेत. शेवटी मार्केट म्हणजे रिस्क आहे, त्याच्यामुळे ते खाली वर खाली होत राहणार आहे. समजा मला 100 रुपये मिळत आहेत तर 30 रुपये पहिले काढून मी इन्व्हेस्ट केले आणि 70 रुपयामध्ये माझे खर्च भागवले ना, तर तुम्हाला ह्या मार्केट बिर्केटचा काही फरक पडत नाही, कारण तुम्ही इन्व्हेस्ट कन्सिस्टंटली करताय. एम्प्लॉई हा प्रकार तुम्ही काढायला पाहिजे. देर इज नो एम्प्लॉई इन द वर्ल्ड. आयदर यू डू थिंग्स ऑर यू ओन थिंग्स. हे छोटीशी गोष्ट दिली आहे की कशी करून मला कंप्लीट करायची, मला कारणं नाही द्यायची, मला हे कंप्लीट करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही ते ओन करता ना तेव्हा तुम्ही तो ओनर होता. मला जर सकाळी उठून कामावर जाताना आनंदी वाटत असेल तर मग मला 70 तास 90 तासाचा काही फरक पडत नाही. तुम्हाला गव्हर्नमेंट समजायला पाहिजे, एक तर तुम्हाला मार्केट समजायला पाहिजे, एक तुम्हाला सोसायटी समजायला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी समजायच्या असतील तर तुम्हाला इकॉनॉमिक समजणं गरजेचं आहे. तुम्ही हे जे सांगितलं ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा ज्यांना काहीतरी बनवायचं आहे त्यांच्यासाठी तर हे झालंच. पण आज खूप असे SMEs आहेत की जे कदाचित 10 कोटीलाही टच होत नाहीत, पण त्यांचे प्रॉफिट जास्त असतात आणि ते सर्व्हिस बेस्ड SMEs आहेत. एखादं रेस्टॉरंट असेल, एखादी प्रोफेशनल सर्व्हिस असेल, CA असेल, अकाउंटिंग असेल, काही असेल. अशा लोकांनी या सगळ्या फ्रेमवर्कचा कसा विचार करायचा? प्रत्येक बिझनेसमध्ये ग्रोथ ही पॉसिबिलिटी आहेच, कारण आज अगदी जरी तुम्ही अकाउंटिंग बिझनेस घेतला तरी बिग 4 आहेतच, म्हणजे त्यांनी बिलियन्स ऑफ डॉलर्सचा बिझनेस ते करतायत. त्याच्यामुळे अकाउंटिंग करतोय म्हणून माझा तो ग्रोथ होणं शक्य नाही असं नाही आहे. पण प्रत्येक बिझनेसमध्ये मला वाटतं की एक गोष्ट प्रत्येकाला कळली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही सेल्स कसा कराल, मार्केटिंग कसं कराल. ह्या 2 गोष्टी तुम्हाला जमल्याच पाहिजेत, कारण एंटरप्रेन्योरला ते घेऊन पुढे जायला पाहिजे. मला तर असं म्हणायचं आहे की बाबा सेल्स अँड मार्केटिंग हे जे ग्रोथ इंजिन आहे ते इंजिन जर तुमच्याकडे असेल ना तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे आजही इंडियामध्ये आपण बघतो की पब्लिक भरपूर लोक चायनामधून इम्पोर्ट करून ते प्रॉडक्ट ग्रेट करतात, कारण त्यांच्याकडे सेल्स अँड मार्केटिंगचं स्किल चांगलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर जर फोकस केला तर त्या फोकसने तुम्हाला ग्रोथ करणं तसं गरजेचं म्हणजे होऊ शकतं, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता 7-8 कोटीमध्ये जनरली तुमचं जे स्ट्रक्चर असतं ते तुम्ही एकावर एक करून 3-4 मजल्याचं घर बांधल्यासारखं आहे ते. ह्याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर स्ट्रक्चर्समध्ये विचार करायला लागतो. स्ट्रक्चर्समध्ये विचार करायचा असेल तर बाबा माझं समजा डिलिव्हरी मेकॅनिझम आहे, तर तो डिलिव्हरी मेकॅनिझमला मी कशा सिस्टीम्स आणू शकतो. सेल्स अँड मार्केटिंग आहे, तिथे मी सिस्टीम्स कशा आणू शकतो. प्रॉडक्ट इनोव्हेशन आहे, तिथे मी सिस्टीम्स कशा आणू शकतो. प्रत्येक ठिकाणी आय थिंक जेव्हा सिस्टीम्स येतील त्या सिस्टीम्सनंतर मग तुम्हाला ही ग्रोथ येऊ शकते. आणि ग्रोथसाठी, कुठल्याही ग्रोथसाठी स्ट्रक्चर्स असणं हे गरजेचं आहे. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करून तुमचं होत नाही. म्हणजे आता तुम्हाला जसं समजा सेल्स आणि मार्केटिंगमध्ये असेल तर तुम्हाला नुसतं लीड जनरेशन करून हे नाही आहे, ते लीड क्वालिफिकेशन जमलं पाहिजे. लीड क्वालिफिकेशन झाल्यानंतर त्याचा कस्टमरचा जो काही रीच आउट आहे तो रीच झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप आहे तो फॉलोअप नीट झाला पाहिजे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे की बाबा हा कस्टमर प्रॉफिटेबल आहे, नाही प्रॉफिटेबल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना जे काही एक इन्साईट्स असतात बिझनेसच्या, त्या इन्साईट्स आयडेंटिफाय करून त्यांना एक त्याचं स्ट्रक्चर बनवून त्याप्रमाणे मग स्केल करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे छोट्या बिझनेसनी ह्या गोष्टींकडे म्हणजे स्ट्रक्चर्सकडे आणि सिस्टीम्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुमची ग्रोथ नाहीतर ती ग्रोथ म्हणजे आता जसं आपण बोलताना मग अशी बोलत होतो की तुम्हाला समजा एक 3 ते 4 माळ्यांचं घर बनवायचं आहे तर तुम्ही गावांमध्ये एक गर्डरचं स्ट्रक्चर उभं करू शकता आणि त्याच्यावरती 3-4 मजल्याचं, म्हणून ते एक 8 कोटीचा बिझनेस म्हणजे मी तो 3 माळ्याचा गर्डरचा बिझनेस म्हणेन. पण तुम्हाला जर 50 माळ्याची बिल्डिंग बांधायची असेल तर तुम्हाला एक स्ट्रक्चरल इंजिनियर लागतो, जो ते एक पिलरचं अख्खं फ्रेमवर्क बनवतो आणि त्या फ्रेमवर्क RCCचं आणि स्टीलचं जे फ्रेमवर्क असतं त्या फ्रेमवर्कवरती ती 50 माळ्याची बिल्डिंग उभी राहते. ते फ्रेमवर्क जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ह्या फ्रेमवर्कचा विचार करायला तुम्ही लागलं पाहिजेत, कारण स्केल करताना तुम्ही एकावर एक वीट बांधून 50 माळ्याचं घर बांधू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हा फ्रेमवर्कचा विचार करायलाच पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की सेल्स आणि मार्केटिंग हे ग्रोथ इंजिन आहे. आजच्या जगात तुम्ही एम्प्लॉयर असा, एम्प्लॉई असा, छोटे उद्योजक असा, मोठे उद्योजक असा, प्रत्येकाला स्वतःला विकावं लागतं. तुम्ही क्रिएटर असा नसा, एव्हरीबडी इज नाऊ क्रिएटर. बरोबर आहे. एव्हरीबडी इज डुईंग सेल्स अँड एव्हरीबडी इज डुईंग मार्केटिंग फॉर हिमसेल्फ ऑर फॉर हिज फर्म. बरोबर आहे. तर मग चांगल्या सेल्स आणि मार्केटिंग करण्याच्या हॅक्स काय? आय थिंक माझं म्हणणं आहे, म्हणजे मी थोडासा ओल्ड स्कूल आहे, त्याच्यामुळे मी स्वतःशी ऑथेंटिक राहणं हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट पार्ट मी म्हणतो. कारण एखाद्या गोष्टीत तुम्ही
आता एक ट्रेंड चालली, त्या ट्रेंडच्या बेसिसवर तुम्ही जर काही करायला जाल तर तुम्ही ती एक वेव्ह आहे, ती वेव्ह अशी एक वरती तुम्हाला घेऊन जाईल आणि ती खाली घेऊन येईल. पण जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली कुठलीही गोष्ट कराल आणि ती व्यवस्थित कराल तेव्हा त्या कन्सिस्टंट केलेल्या गोष्टीतून तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एक सक्सेस येतो. आज मी जे काही चांगले बिझनेसेस बघितलेले आहेत त्या त्यात 10-15 वर्ष 20 वर्ष त्या लोकांनी तिथे काम केलेलं आहे कन्सिस्टंटली आणि ते 20 वर्षाचं काम जे आहे ते कामाने त्यांना एक ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम रिझल्ट्स आलेले आहेत. त्याच्यामुळे फ्लाय बाय नाईट नावाचे जे प्रकार असतात किंवा हे आज चांगलं आहे हे केलं, उद्याचा ते चांगलं आहे ते केलं आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यामधून काहीतरी करायचा प्रयत्न केला तर त्याला टिपिकली आपण हॅकिंग म्हणतो किंवा हे काहीतरी असं केलं. मला आय थिंक मे बी लॉट ऑफ पीपल ते फॉलो करतात पण मला ते आय थिंक आय डोंट ॲग्री टू दॅट. आय थिंक फंडामेंटली तुमच्याकडे एक साऊंड आयडिया असेल आणि त्या साऊंड आयडियाने जर एक डबल थँक्यू मोमेंट नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी सर्व्हिस दिली आणि त्याबद्दल तुम्ही मला थँक्यू म्हणालात आणि त्या सर्व्हिस मिळाल्याबद्दल तुम्ही मला पैसे दिलेत आणि मी तुम्हाला थँक्यू म्हणतो आहे. हा जो डबल थँक्यू मोमेंटचा जो काही प्रकार आहे तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर कोणाला फटकन फसवून काहीतरी पैसे काढायचा प्रयत्न केलात तर त्याच्यातून जो होणारा बिझनेस असतो तो लाँग टर्म नसतो. त्यामुळे मला वाटतं की बिझनेस करायच्या किंवा स्वतःला सेल करायच्या हॅक नाही आहेत. मला वाटतं तुम्हाला एक प्रॉपर एक कॉन्टेंट एक कोअरला काहीतरी एक असा बिलीफ असायला पाहिजे, कोअरला काहीतरी एक चांगलं प्रॉडक्ट असायला पाहिजे. ते प्रॉडक्ट घेऊन त्या प्रॉडक्टने जेव्हा तुम्ही कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व करता, जेव्हा कोणाचं तरी फॉर समथिंग टू गेट एंट्रेन्च्ड इन टू लाईफ म्हणजे तुमच्या लाईफमध्ये एक प्रॉडक्ट यायचं असेल तर आत्ता कुठले तरी असलेलं प्रॉडक्ट बाहेर जायला पाहिजे तरच नवीन प्रॉडक्ट तिथे येऊ शकतं. म्हणजे जेव्हा तुम्ही मिक्सर जेव्हा घरात आणता तेव्हा पाटा वरवंटा बाहेर जातो म्हणून मिक्सर येतो. तर तुम्ही जे काही प्रॉडक्ट बनवाल त्या प्रॉडक्टने कुठलं तरी एका आउटडेटेड किंवा इनकन्व्हिनियंट प्रॉडक्टला आउट करता आलं पाहिजे. ते जर आउट झालं तरच तुमचं प्रॉडक्ट इन होऊ शकतं. आणि अशा प्रकारचा जर विचार केला प्रत्येकाने तर म्हणजे मी कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे. मला मला एक सायझेबल पॉप्युलेशनमध्ये हा मला एक प्रॉब्लेम दिसतो आहे आणि माझं हे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे त्यांनी हा प्रॉब्लेम मी सॉल्व करू शकतो आहे तरच लोक तुम्हाला पैसे देतील. तुम्ही जर आज ट्रेंडवरती किंवा असं वरवर दाखवण्यावरती काही कराल तर ते होणार नाही आहे. मला असं नाही वाटत की त्याच्याने काही सॉल्व करता येईल. अजून एक जे मगाशी जे तुम्ही प्रॉब्लेम सांगितले त्यातला कायम लक्षात येणारा आणि ज्याच्याबद्दल कितीही चर्चा केली तरी अपुरी पडती असा प्रॉब्लेम म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. सगळं चालतं आहे, व्यवसाय चालतो आहे, अगदी इंडिव्हिज्युअलच्या बाबतीतही पैसे येत आहेत पण प्रत्यक्षात कॅश फ्लोचा इश्यू येतो, प्रॉफिटचा इश्यू येतो आणि मग एखादी गोष्ट चालणं थांबतं, स्केल होणं थांबतं. हे जे आर्थिक नियोजन हा जो ओव्हरऑल विषय आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? एंटरप्रेन्योरकडे आता म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा एक 30-40 कोटीचा धंदा झाल्यानंतर लोकांना वाटतं की यार वी हॅव अराइव्ड, आता म्हणजे भरपूर म्हणजे पैसे आले, चांगलं झालं. आणि मग लोकांना दाखवण्यासाठी की बाबा मी मी चांगले पैसे कमवतो आहे मग महागड्या गाड्या घेणं. जेव्हा बॅलन्स शीटला पैसा नसतो, दिसतोय तो असा बॅलन्स शीटमध्ये दिसतो आहे पण तो ॲक्च्युअल हातामध्ये नाही आहे कारण कॅश फ्लो तुमचा टाईट आहे. कारण तुमच्या सप्लायरकडून पैसे नाही, तुमचे कस्टमरकडून पैसे नाही आलेत, सप्लायरला तुम्ही देत नाही आहात आणि मॅनेज करताय कसं बसं. अशा वेळेला गाड्या घेणं, त्याच्यानंतर फिनान्शियली तुम्ही स्वतःचे मोठी घरं घेणं, लँड घेऊन तुम्ही ठेवून दिलीत तर तो लिक्विड ॲसेट नाही आहे. त्या ॲसेटमधून जनरेट काही होत नाही आहे, तो नुसता पडून आहे. अशा इनलिक्विड ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीने फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही लाँग टर्मचं लोन घेतलं आणि ते शॉर्ट टर्मसाठी यूज केलं किंवा शॉर्ट टर्मचं लोन घेऊन ते लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केलं. वर्किंग कॅपिटल घेऊन तुम्ही त्याच्याने 7 वर्षाचा 10 वर्षाचा ॲसेट क्रिएट केला. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ज्या चॅलेंजेस आहेत ते सर्वात मोठे चॅलेंजेस आहेत. तुम्ही नुसतं बॅलन्स शीटकडे बघू नका. मी तर म्हणतो की तुमचे प्रॉफिटेबिलिटीपेक्षा जास्त तुमच्याकडे कॅश फ्लो कसा आहे ते बघा. कारण प्रॉफिटेबिलिटी लो असेल पण कॅश फ्लो जर तुमचा चांगला असेल, कॅश फ्लो चांगला असणं म्हणजे काय की तुम्ही कस्टमरकडून पटापट पैसे घेताय आणि तुमच्या सप्लायरला तेवढ्या पटकन तुम्हाला द्यायची गरज नाही आहे आणि तुमच्याकडे कॅश अवेलेबिलिटी ही चांगली आहे. जेवढा कॅश फ्लो तुमचा चांगला असेल तेवढं तुमचं बिझनेसची जी हेल्थ आहे ती अतिशय चांगली असते. आणि म्हणून कॅश फ्लोमध्ये तुम्ही एबिटा घ्या किंवा प्रॉफिटेबिलिटी घ्या, सगळं काही बोला, तर तुमचा कॅश फ्लो हातात जर पैसे नसतील ना तर तुम्हाला काही करता येत नाही. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम एंटरप्रेन्योर जे येतात ते टेक्निकल नॉलेजमुळे येतात बिझनेसमध्ये. त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग हे नसतं. एक तर मॅनेजमेंटचा कॉन्सेप्ट त्यांच्याकडे नसतो आणि फायनान्शियल प्लॅनिंगचा कॉन्सेप्ट नसतो. आणि ह्याची फायनान्शियल लिटरसी जी आहे फॉर बिझनेस हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे.
आम्ही तो आमच्या फ्रेमवर्क्समध्ये एका ठिकाणी पूर्ण कव्हर केलेला आहे. एक पूर्ण सेक्शनच आहे आमच्याकडे की जो फक्त कॅश फ्लोवरतीच बोलतो. मल्टिपल प्रॉब्लेम्स तुमचे कॅश फ्लोचे येऊ शकतात आणि ते कसे काय तुम्ही सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल. पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन आणणं. तर ते डिसिप्लिन कसं आणायचं त्याच्याबद्दल आम्ही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. पण मेजर इश्यू जे आहेत ते हेच आहेत की ॲज ॲन अंतरप्रुनर मला वाटतं की मी फार आता सक्सेसफुल अंतरप्रुनर झालो आहे. आता मला लोकांना दाखवायला पाहिजे की मी सक्सेसफुल आहे. मग चांगल्या गाड्या घेणं, मोठी घरं घेणं आणि बिझनेसमधला पैसा काढून पर्सनलमध्ये घेऊन जाणं. आय थिंक वेन इट कम्स टू फायनान्शियल प्लॅनिंग क्लॅरिटी पाहिजे माणसाकडे की माझे 3 रोल आहेत ह्याच्यामध्ये. एक तर मी एक्झिक्युटिव्ह आहे ह्या बिझनेसचा. तर मी आहे आणि मी CEO पण आहे. म्हणजे समजा मी CEO आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह आहे. तर मी जर बाहेरून CEO आणला तर त्याला किती पगार द्यायला पाहिजे? तेवढा पगार मी घ्यायला पाहिजे ॲज अ CEO. त्याच्यानंतर मी ह्या कंपनीचा डायरेक्टर पण आहे. मग ॲज अ डायरेक्टर मला किती रिम्युनरेशन मिळायला पाहिजे ते मी घ्यायला पाहिजे. आणि ॲज अ इन्व्हेस्टर मला किती रिटर्न मिळायला पाहिजे हे मी बघायला पाहिजे. आणि हे स्ट्रक्चर आपल्याकडे क्लिअर असलं पाहिजे डोक्यामध्ये की आत्ता मी जे घरी घेऊन जातो आहे ती मी सॅलरी घेऊन जाणार ॲज अन एक्झिक्युटिव्ह. त्याच्यानंतर ॲज अ डायरेक्टर मला काहीतरी एक रिम्युनरेशन मिळायला पाहिजे. आणि हे सगळे खर्च काढल्यानंतर जे प्रॉफिट राहील त्या प्रॉफिटचं मला मग ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून जे काही रिटर्न मिळायला पाहिजे तो मिळायला पाहिजे. ही क्लॅरिटी जेव्हा अंतरप्रुनरकडे येईल आणि जेव्हा तो पर्सनल आणि प्रोफेशनल बिझनेस म्हणजे बिझनेस आणि पर्सनल हे मिक्स करेल फायनान्शियली, ते त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम येतात. ते मिक्सअप न करता हे सेपरेट ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आपण खूप प्रॉब्लेम्सबद्दल बोललो, पण आता काही इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल बोलायचं आहे. तुमच्या पॉडकास्ट जो मी ऐकला त्याच्यात तुम्ही एक अशा गोष्टीचा उल्लेख केलेला, IIP, SIP सारखं इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग. काय आहे ते सविस्तर सांगा. माझ्याकडे एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मी SIP बघितलं होतं आणि SIP आज सगळे लोकं त्यांचे आज बघितलं आपण की पोर्टफोलिओ खाली आलेत. आय थिंक हे पोर्टफोलिओ वर होणं खाली होणं हे होत राहणार आहे. कारण शेवटी मार्केट म्हणजे रिस्क आहे. त्याच्यामुळे ते खाली वर खाली होत राहणार आहे. हाऊ मच यू कॅन इन्व्हेस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे पहिले म्हणजे समजा मला ₹100 मिळत आहेत तर ₹30 पहिले काढून मी इन्व्हेस्ट केले आणि ₹70 माझे खर्च भागवले ना, तर तुम्हाला ह्या मार्केट बिर्केटचा काही फरक पडत नाही. कारण तुम्ही इन्व्हेस्ट कन्सिस्टंटली करताय. तसंच जसं हे फायनान्शियल इन्व्हेस्टिंग झालं तसं इंटेलेक्च्युअली आपण इन्व्हेस्ट काय करतो आहे का? आता बरीच लोकं हा थॉट प्रोसेस हा कॉन्शियसली करत नाहीत. म्हणजे जमलं तर पुस्तक वाचलं, जमलं तर काहीतरी ऐकलं. माझ्याकडे एक वेगळा प्रकार आहे. म्हणून मी म्हटलं की जसं SIPमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो तसं इंटेलेक्च्युअली प्लॅनिंगसाठी इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट म्हणून मी एक प्रकार आहे तो IIP, इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट अँड प्लॅनिंग. त्याच्यामध्ये मी असं म्हणतो की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जसं तसं आहे तसं इंटेलेक्च्युअलमध्ये मी असं म्हणतो की आपल्याला ह्या गोष्टी प्रत्येक महिन्याला करायलाच पाहिजेत. म्हणून मी एक माझं स्वतःचं बजेट आहे ₹25,000 महिन्याला, ते मी बाजूला काढून ठेवलं आहे. हे बजेट मी वापरतो एकतर पुस्तकं घेण्यासाठी, एकतर कुठलीही सबस्क्रिप्शन्स घेण्यासाठी किंवा कुठलेही मला आवडलेले पॉडकास्ट आहेत त्याला समजा मला काही सपोर्ट करायचं असेल तर बरेचसे फ्री पॉडकास्ट असतात पण त्याला तुम्ही एक गिव्ह मी अ कॉफी नावाचा प्रकार असतो ते सपोर्ट करण्यासाठी असे मी हे खर्च करतो. आणि मी हे कॉन्शियसली खर्च करतो. म्हणजे हे सबस्क्रिप्शन आता जसं एक CTQ तुमचं पुण्याचंच CTQ कंपाऊंड म्हणून एक आहे. ते काय करतात ते महिन्याला एक दिवसाला आम्हाला एक सकाळी 10 वाजता आर्टिकल पाठवतात. सब्जेक्ट वेगवेगळे असतात. म्हणजे गेले मी 3.5 वर्ष त्याचा सबस्क्रायबर आहे आणि 6 महिन्याचं ₹6,000 आय थिंक वर्षाचं ₹12,000 काहीतरी सबस्क्रिप्शन आहे. आणि सकाळी 10 वाजता एक आर्टिकल येतं ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत वाचायचं असतं. आणि ती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की खरं खरं म्हणायचं, तिथे लिहायचं की वाचलं म्हणून येस का नो. 10 जणांचा ग्रुप असतो आणि प्रत्येकजण जो पहिला वाचतो तो म्हणतो 1 डन, दुसरा वाचतो तो म्हणतो 2 डन, 3 डन, 4 डन, असे 10 लोकं 10 डनपर्यंत म्हणतात. आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे कंप्लीट करायचं असतं. नाऊ हे जे डिसिप्लिन आहे ह्या डिसिप्लिननी तुमचं जसं तुम्ही जिममध्ये जाऊन तुमची बॉडी आणि मसल्स इम्प्रूव्ह करता तसं तुमचं इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज जे आहेत त्या जर इम्प्रूव्ह करायच्या असतील तर त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी पुस्तकं घेतो. मला माझे काही असे एक 7-8 सोर्सेस आहेत की हे लोकांनी किंवा ह्या पॉडकास्टनी सांगितलं की हे पुस्तक चांगलं आहे तर ते पुस्तक चांगलं असतं. मी जनरली घेऊन टाकतो. नाऊ लॉट ऑफ पीपल से दॅट की अरे यार पुस्तकं वाचणंच होत नाही, एवढी पुस्तकं आहेत. आता माझ्याकडे स्वतःकडे फिजिकली जवळजवळ 2-1 हजार पुस्तकं आहेत. माझ्या किंडलमध्ये जवळजवळ 2,500-3 हजार पुस्तकं आहेत आणि मी पुस्तकं घेतो. मी म्हणतो की यार पुस्तकं म्हणजे काय ऊस नाही आहे की त्याचा रस अगदी शेवटपर्यंत रस निघाला पाहिजे आणि काढला पाहिजे. पुस्तकं घ्यावीत, ते आपल्याकडे असावीत. मला कधीतरी मूड आला हे पुस्तक वाचायचं ते माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणजे ते मला रॅकमधून जाऊन काढता आलं पाहिजे किंवा माझ्या किंडलमधून वाचता आलं पाहिजे. आणि शेवटी जगामध्ये रूल हा आहे की डिमांड सप्लाय हे मॅच होत राहतं.
इकॉनॉमिक्सचा तो पहिला रूल आहे. त्याच्यामुळे जर चांगली पुस्तकं जर तुम्ही विकतच नाही घेतली तर चांगली पुस्तकं लिहिणार कशी? आज माझ्याकडे बाबा अरे माझ्याकडे एवढी पुस्तकं झाली आता नको घ्यायला पुस्तकं म्हणून मी घेणं. आणि अशाच लोकांकडे भरपूर पुस्तकं असतात जे पुस्तकाची वेडी असतात. त्यांनी जर पुस्तकं विकत घेणं बंद केलं तर चांगली पुस्तकं लिहिणार कोण? म्हणून मी हा डिमांड सप्लायच्या लॉजिकनी मी म्हणतो की नाही, पुस्तक चांगलं असेल तर घ्यायलाच पाहिजेत. जेवढी चांगली पुस्तकं तुम्ही विकत घ्याल तेवढी चांगली पुस्तकं जगामध्ये येतील. जेवढी चांगली पुस्तकं जगामध्ये होईल तेवढं हे जग समृद्ध होईल. त्याच्यामुळे हे जे काही 4-5 गोष्टी आहेत, पुस्तकं घेणं, आर्टिकल्स घेणं, सबस्क्रिप्शन्स घेणं, लॉट ऑफ आता तुम्ही जर सबस्टॅकमध्ये गेलात तर सबस्टॅकमध्ये एक $30-40 $50 ॲन्युअलचं सबस्क्रिप्शन काय काय छान छान ऑथर आहेत ते स्वतः लिहितात आणि $50चं ॲन्युअल सबस्क्रिप्शन असतं. आय रीड लॉट ऑफ देम. तर त्याचं सबस्क्रिप्शन घेणं जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या एक 20-25 हजाराचं जे बजेट आहे त्याप्रती तिथे रेग्युलरली मी हे करत असतो. हे फारच भारी कॉन्सेप्ट आहे. ह्यालाच डिग डाऊन करून तुम्ही जर का एवढं इंटलेक्च्युअली कन्झ्युम करताय तर आमच्या ऑडियन्सला ॲज अ क्युरेटर म्हणून तुम्ही कोणती पुस्तकं, कोणते लेखक, कोणते पॉडकास्ट रेकमेंड कराल? मी तसं भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडे. पॉडकास्टमध्ये लिस्टमध्ये जवळजवळ एक 50 पॉडकास्ट असतील. पण मला जनरली माझा इंटरेस्ट हा इकॉनॉमिक्समध्ये आहे. माझा इंटरेस्ट हा हिस्ट्रीमध्ये आहे. थोडासा सोसायटीज आणि ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे माझा सर्वात मोठा फॅन मी अमित वर्माचा फॅन आहे. तर अमित वर्माचं जे एक सीन अनसीन म्हणून पॉडकास्ट आहे ते मी रेग्युलरली ऐकतो. आता पूर्वी प्रत्येक आठवड्याला यायचा. त्याच्यानंतर आता प्रत्येक 15 दिवसानंतर शो येतो. एक 5-5.5 तास 6 तासाचे शो असतात आणि आता ऑलमोस्ट अराउंड 416-417 त्यांचे एपिसोड झालेले आहेत. ते मी अगदी रिलिजियसली ऐकतो. त्याच्यानंतर त्यांचंच एक एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग म्हणून ते आणि एक अजय शाह म्हणून इकॉनॉमिस्ट आहेत. ते दोघं मिळून एक व्हिडिओ पॉडकास्ट आहे त्यांचं. ते रन करतात. तो व्हिडिओ शो यूट्यूबवरती आहे. तो मी आठवड्याला येतो, तो बघतो. एक ॲक्वायर्ड म्हणून एक इंटरेस्टिंग पॉडकास्ट आहे. ते त्याचं मध्ये एव्हरी कंपनी हॅज अ स्टोरी नावाचं त्यांचं थीम आहे. म्हणजे आत्ताच त्यांनी IPLवरती एक 5 तास 4.5 तासाचं पॉडकास्ट केलं आहे. ललित मोदी आणि पूर्ण हिस्ट्री ऑफ क्रिकेट. म्हणजे आपल्या क्रिकेट म्हणजे IPL जे झालं आहे त्याच्यामागे केवढेही बॅक स्टोरीज आहेत ते मी बघून म्हणजे अप्रतिम पॉडकास्ट आहे. तर ते एक ॲक्वायर्ड म्हणून पॉडकास्ट म्हणून मी रेग्युलरली ऐकतो. त्याच्यानंतर त्याची भरपूर छान छान त्यांनी रोलेक्सची स्टोरी केलेली आहे, LVMHची स्टोरी केलेली आहे. हे पॉडकास्ट रेग्युलर आहेत. एक इकॉन टॉक म्हणून पॉडकास्ट आहे. 1 तासभराचं पॉडकास्ट आहे. ते छान असतं. तेही मी ऐकतो स्पॉटिफायवरती जनरली. स्टोरीटेल मी रेग्युलरली, मला स्टोरीटेलमध्ये मराठी आणि मी जनरली संध्याकाळी रात्री झोपताना वगैरे ऐकायला मी स्टोरीटेल ऐकतो. स्टोरीटेलमध्ये भरपूर मराठी गोष्टी आणि हिंदी गोष्टी आहेत. त्याचे स्टोरीटेल एक छान आहे. पुस्तकांमध्ये मी भरपूर वाचतो म्हणजे पण आता सध्या माझं मराठी वाचन मी सगळं केलेलं आहे. माझ्याकडे माझी आई मराठी वाचते भरपूर. मग ती आता 84 वर्षाची आहे. तिला एक लायब्ररी डोंबिवलीची ती मुंबईला विक्रोळीला राहते आणि डोंबिवलीची लायब्ररी आहे. त्यातून तिच्याकडे पुस्तकं जातात. तर तिला मी तिच्या मंडेला क्युरेट करतो पुस्तकं की हिला ती 4 पुस्तकं पाहिजेत. कारण ती फटफट संपवते पुस्तकं. म्हणजे ती 4 पुस्तकं कुठली जायची ती देतात. पण आमच्याकडे मी मृत्युंजय, छावा आणि सगळी ही राजा शिवछत्रपती वाचून सगळी पुस्तकं ती वाचून तिच्याकडे एक कॉपी म्हणजे 40-50 पुस्तकं जी स्वतःची आहेत ती ते वाचते. मला वाटतं की ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही जर इंटेलेक्च्युअल असाल आणि तुम्हाला एकतर तुम्हाला गव्हर्नमेंट समजायला पाहिजे कारण ते आज इम्पॉर्टंट आहे सर्वात. एक तर तुम्हाला मार्केट समजायला पाहिजेत आणि एक तुम्हाला सोसायटी समजायला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी समजायच्या असतील तर तुम्हाला इकॉनॉमिक्स समजणं गरजेचं आहे. कारण इकॉनॉमिक्स ह्या तिघांचा एक संगम करतं. तर इकॉनॉमिक्समध्ये एक हेनरी हॅझलिटचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्स इन 1 लेसन म्हणून. मी सगळ्यांना सांगतो की ते एक पुस्तक वाचायलाच पाहिजे. माझे बरेचसे कॉन्सेप्ट जे आहेत म्हणजे आता टॅरिफबद्दल, आता आपण टॅरिफ बघतो आहे आणि हे टॅरिफबद्दल लोकांच्या एक कॉन्सेप्ट्स आहेत की टॅरिफ किती चांगले आहेत आणि ते डोमेस्टिक इंडस्ट्रीला किती फायद्याचे आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि माझं म्हणणं आहे की टॅरिफ हे एका हायवेवरती असलेल्या स्पीड ब्रेकरसारखं आहे. ते बंप करतं आहे सगळ्यांना आणि ते तसे नसायला पाहिजेत. एक अप टू सर्टन पॉईंट ते ठीक असतात पण त्याच्यानंतर ते तुमच्या इंडस्ट्रीला पंगू करतात. तर ह्या सगळे कॉन्सेप्ट माझे त्या एका पुस्तकांमधून आलेले आहेत. तर अशी भरपूर गोष्टी आहेत. मी समजा उद्योजक आहे तर माझी मस्ट रीड 5 पुस्तकं कुठली? आणि मी जर का SME मधला की एम्प्लॉई आहे तर माझी मस्ट रीड 5 पुस्तकं कोणती? स्टार्ट विथ वाय की सिमॉन सिनेकचं ते सर्वात छान पुस्तक आहेच. त्याच्यानंतर गुड टू ग्रेट म्हणून एक छान पुस्तक आहे. एक टोयोटा वे म्हणून प्रोसेसवरती चांगलं पुस्तक आहे. ही 3 पुस्तकं मला वाटतं आय थिंक सगळ्यांनी वाचायलाच पाहिजेत.
सेल्ससाठी बरीच. आता आमच्याकडे आम्ही काय केलं आहे की हाऊ फ्रेमवर्क्सवरती आम्ही एक ओपन नॉलेज लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 300 पुस्तकं क्युरेट केलेली आहेत आणि त्या 300 पुस्तकांची आम्ही बुक समरीज पण क्रिएट केलेल्या आहेत. तर तिथे आम्ही प्रत्येक सेक्टरसाठी असं पुस्तक क्रिएट केलेले आहेत. पण स्टार्ट विथ वाय, गुड टू ग्रेट आणि टोयोटा वे, दीज आर दी 3 बुक्स कुठल्याही अंतरप्रेनरनी हे वाचायलाच पाहिजेत. ऑटोग्राफीमध्ये शू डॉग म्हणून एक सुंदर पुस्तक आहे, ते फिल नाईटचं, ते सगळ्यांनी वाचायलाच पाहिजे. तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल रेझिलियन्स आणि इंडिव्हिज्युअलबद्दल वाचायचं असेल तर एक ओपन नावाची आंद्रे अगासीचं ऑटोबायोग्राफी आहे, ती छान आहे, ती वाचायला पाहिजे. मला माहिती आहे मी बरीचशी इंग्लिश पुस्तकं बघतो आहे, पण आय थिंक दॅट हॅज बिकम नॉर्मल. मॅनेजमेंटसाठी ते सगळे कॉमन आहेत, पण ही सगळी पुस्तकं जी आहेत ती छान पुस्तकं आहेत माझ्या दृष्टीने. मगाशीच आपण म्हणालो की उद्योजकांना वेळ नसतो आणि तुम्ही आत्ता एवढं काय काय सांगताय, ह्याचं क्युरेशन कसं करायचं? आय थिंक ऑलवेज तुम्ही एक 3-4 आयडेंटिफाय करा की तुम्हाला काय आवडतं. त्या आवडलेल्या सेक्टरमध्ये चांगलं कुठे काय मिळतं आहे ते शोधा. माझी पण जर्नी असाच झाला की मी ऑनलाईन क्युरेशन करायला चालू केलं की अरे हे वाचलं, आवडलं, मग ते कुठेतरी एका फाईलमध्ये क्युरेट करून ठेवलं. मग नंतर त्या माणसाच्या काही गोष्टी जनरली एखादी गोष्ट आवडली तर जनरली चांगलं येतं. जसं आता तुमचं थिंक बँक आहे. आता एवढे तुमचे जे काही फॉलोअर आहेत दे आर कमिंग फॉर द सेम थिंग की बाबा इंटेलेक्च्युअली इथे काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं, जे फक्त एंटरटेनमेंट नाही आहे, जे एक ज्ञानाला काहीतरी चालना देतं, एक खुराक देतं ब्रेनसाठी, अशा गोष्टी आहेत. तर क्युरेशन करताना तुम्ही आयडेंटिफाय करा की हे चॅनल किंवा हा ऑथर किंवा हे मॅगझिन हे काही गोष्टी चांगलं देतं आणि त्याच्यानंतर त्याचे एक तुम्ही फीडबॅक फॉलोअप करत जा. आता जसं सीन अन सीन आहे, मी आठवड्याला ऐकतो म्हणजे ऐकतोच. एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग आहे, ते आठवड्याला बघतो म्हणजेच बघतोच. हे जे आहेत ही सिस्टीम लावायची आणि ही सिस्टीम लावताना एक असं करायला लागेल की तुम्हाला एक टाईम फिक्स करायला लागेल. तुम्ही जर म्हणाल की वेळ मिळेल तेव्हापर्यंत कुठल्याच गोष्टी होत नाहीत. तुम्हाला एक फिक्स टाईम लावायला लागतो की संध्याकाळी दुपारी जेवल्यानंतर एक 2 ते 3 हा टाईम माझा, समजा मला इंटेलेक्च्युअली काहीतरी शिकायचं त्याचा आहे, मग 2 ते 3 तो त्यालासाठीच ठेवायला पाहिजे. किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर 6 ते 7 हा टाईम आहे. झोपतानाच्या अगोदरचा टाईम जो आहे तो मला वाटतं लाईट रीडिंगसाठी मी ठेवतो जनरली माझ्या, कारण लाईट रीडिंगने झोप लागते आणि मग तुम्ही झोपू शकता. 7 तास झोपणं हे 7 ते 8 तास झोपणं हे गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्याला काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. त्यामुळे हे जे फिक्स टायमिंग आहेत हे फिक्स टायमिंग फार इम्पॉर्टंट असतात. तुम्ही असंही करू शकता, सकाळी एक्सरसाइज झाल्यानंतर त्यावेळेला करू शकता. पण क्युरेशनपेक्षा डिसिप्लिन जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं, की डिसिप्लिन लावून घेणं. कारण क्युरेशनला आज भरपूर अवेलेबिलिटी आहे. तुम्ही काय कराल तेवढं कमी आहे. तुम्ही तसा त्याला वेळ द्याल हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही तो एक फिक्स टाईम सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा देणं आणि त्या वेळेला ते करणं. किंवा विकेंडला बाबा दुपारी आता संडे आहे 2 ते 4 मी फक्त हेच करणार, झोपण्याच्या ऐवजी मी हे करेन, तर ते करणं गरजेचं आहे. तो टाईम देणं, तो फिक्स टाईम देणं हे गरजेचं आहे. तरच तुमचं होऊ शकतं. क्युरेशन तसं इझी आहे, क्युरेशनला काही प्रॉब्लेम नाही आहे, डिसिप्लिनला प्रॉब्लेम आहे. मी जर का एम्प्लॉई असेन तर कित्येकदा मला बिझनेस ओनरच्या गोष्टी माहीत नसतात, पण मी एम्प्लॉई म्हणून काय आहे तेही माहीत नसतं. तुम्ही एका ठिकाणी थिंकर आणि डुअरचा उल्लेख केलेला, तर ह्या दोन्ही कॉन्सेप्ट आणि मी जर का एखाद्या SMEतला एम्प्लॉई असेन, की एम्प्लॉई असेन, तर मी काय काय विचार केला पाहिजे? कारण हा पॉडकास्ट बघणारे कित्येक जण सबकॉन्शियसली अशा एखाद्या SMEतले की एम्प्लॉई आहेत, तर ह्या दोन्हीबद्दल काय सांगा? पूर्वी असा भाग होता की मी थिंकर आहे फक्त किंवा मी डुअर आहे फक्त. आय थिंक हे दोन्ही असं सेपरेट करणं चुकीचं आहे. थिंकिंग डुईंग, थिंकिंग डुईंग, थिंकिंग डुईंग हे पॅरलली व्हायला पाहिजे. तुम्ही काही गोष्ट विचार करता, त्या विचाराचं इम्प्लिमेंटेशन करता. ते इम्प्लिमेंट करताना तुमच्या थिंकिंगमधल्या त्रुटी किंवा थिंकिंगमधले फायदे दोन्ही कळतात तुम्हाला. फायदे असतील तर त्याच्यावरती तुम्हाला पुढे घेऊन जायचे आणि जर तोटे असतील तर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे. त्याच्यामुळे फक्त डुअर आहे किंवा फक्त थिंकर आहे हे रोल तसे आता राहिलेले नाही आहेत. ते थिंकर डुअरचे रोल आहेत सगळे. जर तुम्ही SMEचे एम्प्लॉई असाल तर तुम्हाला त्या SMEच्या ओनरच्या शूमध्ये जाऊन, म्हणजे त्याच्या स्किनमध्ये जाऊन तुम्हाला कळलं पाहिजे की त्याचे काय ट्रबल आहेत. आणि मला असं वाटतं की ना तुम्हाला एम्प्लॉई हा प्रकार तुम्ही काढायला पाहिजे. देर इज नो एम्प्लॉई इन द वर्ल्ड. आयदर यू डू थिंग्स ऑर यू ओन थिंग्स. जेव्हा तुम्ही ओन करायला लागता ना गोष्टी, तुम्ही जर तुम्ही डूला आला असाल ना तर तुमची ग्रोथ नाही होणार आयुष्यामध्ये. तुम्ही जर ओनला आला असाल, आणि ओनिंग स्टार्ट्स फ्रॉम ओनिंग द टास्क. हे छोटीशी गोष्ट दिली आहे, ही कशी करून मला कंप्लीट करायची, मला कारणं नाही द्यायची आहेत, मला हे कंप्लीट करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही ते ओन करता ना तेव्हा तुम्ही तो ओनर होता. मग त्या ओनरमध्ये आणि
म्हणजे जो खरा मालक आहे तो ओनर आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही आहे. कारण तुम्ही ते टास्क ओन केलं आहे आणि ते फिनिश करणार. त्याच्यासाठी काहीही प्रॉब्लेम आले तर तुम्ही यू विल फिगर आउट अ वे की नाही बाबा ह्याच्यामुळे असं सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा असं सॉल्व्ह करायला पाहिजे. हे तुम्ही जेव्हा फिगर आउट करून करताना तेव्हा त्या ओनरमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक नाही आहे. फंडामेंटली प्रॉब्लेम असा येतो की लोकं काम करायला येतात, टास्क करायला येतात, टास्क संपवायला म्हणजे बेसिकली ओन करायला येत नाहीत, ते डूला येतात. आणि तो डूअरचा आणि ओनरचा जो फरक आहे तो ज्या दिवशी त्या एम्प्लॉईला कळेल त्या दिवशी त्याची ग्रोथ चालू होईल. कारण मला हे टास्क दिलं आणि अल्टिमेटली काय होतं की तुम्ही एक छोटं टास्क करता, ते टास्क तुम्ही सक्सेसफुली केलं की त्या मालकावरचा तुमचा विश्वास वाढतो. मग तो तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट टास्क देतो. ते डिफिकल्ट टास्क तुम्ही परत ओन केलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ते फिगर आउट करता आणि सॉल्व्ह करता. मिस्टेक होतील, चुका कराल, थोडेसे लॉस कराल, दॅट्स ऑल ओके. पण ओनरला तो इनिशिएटिव्ह घेणारा माणूस आवडतो की जो स्वतः इनिशिएटिव्ह घेतो आहे, ओनरशिप घेतो आणि करतो आहे. आणि हे जे इनिशिएटिव्ह घेऊन काम केलं जातं ना त्यावेळेला तुम्ही खरोखर एम्प्लॉई राहत नाहीत. आता मला कंपनीमध्ये इक्विटी आहे का नाही आहे, मला परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह मिळतो आहे का नाही आहे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, मी नाही म्हणत नाही. ते ओनरनी विचार करून ह्या सगळ्या स्ट्रक्चर करायला पाहिजेत. पण जर आपण म्हणतो आहे की एम्प्लॉईने पहिली स्टेप जर घ्यायची असेल किंवा मला ग्रोथ पाहिजे आणि मला हे पहिली स्टेप घ्यायची असेल तर त्यांनी त्याच्या कामाला जे काही काम आहे, जे काही टास्क आहेत त्याला ओन केलं पाहिजे. पहिलं ओन करणं म्हणजे काय की कम व्हॉट मे ते काम कंप्लीट झालं पाहिजे. त्याच्यामध्ये अडथळा येत असेल तर विचार करा, थिंकिंग करा, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून ते सॉल्व करा आणि ते काम कंप्लीट करून पुढे घेऊन जा. जेव्हा ऑर्गनायझेशनमधली सगळी लोकं ह्या थॉट प्रोसेसनी दिलेलं काम सॉल्व करतील आणि संपवतील तेव्हा ते ऑर्गनायझेशन पुढे जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही म्हणाल की बाबा अरे हे मला करायचं होतं पण अरे त्यांनी मला ते दिलं नाही त्याच्यामुळे माझं काम झालं नाही, हे जेव्हा तुम्ही एक्सक्यूज द्याल तेव्हा तो डुअरचा पार्ट झाला, तो तुमचा ओनरचा पार्ट नाही आहे. समजा हे ॲक्सेप्ट केलं तर मग 70 तास 90 तास किती काम करायचं, काय काम करायचं, हे जे आयडिओलॉजिकल प्रश्न असतात किंवा कित्येकदा असं होतं की एम्प्लॉई म्हणून पिळवणूक झाल्याची भावना असती, ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतील का ते वेगळे प्रश्न आहेत? आय थिंक एम्प्लॉईज ना हा बर्नआउट जो येतो ना हा बऱ्याचदा ऑफिसच्या पॉलिटिक्समधून येतो. आणि हे जे पॉलिटिक्स येतं ते ऑर्गनायझेशन जशी ग्रो व्हायला लागते तेव्हा पॉवर सेंटर्स क्रिएट होतात आणि त्या पॉवर सेंटर्स क्रिएट झाल्यानंतर मग हा माझा माणूस, हा तुझा माणूस, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे पॉलिटिक्स चालू जातं. आणि मग एखादा चांगला माणूस जो असतो, जो ओनरशिपच्या थॉट प्रोसेसने काम केलं, तो भरडला जातो. आणि म्हणून ऑर्गनायझेशनल कल्चर हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे कल्चर जे आहे हे कल्चर येतं कुठून तर व्हॅल्यू सिस्टीम्स ज्या ओनरच्या असतात त्या व्हॅल्यू सिस्टीममधून हे कल्चर येतं. त्यामुळे जर मी ओनर असेन तर मी आज ऑर्गनायझेशनमध्ये सर्वात चांगलं कल्चर कसं आणता येईल. चांगलं कल्चर म्हणजे काय अल्टिमेटली की काय गोष्टीसाठी टाळ्या वाजवल्या जातील आणि कुठल्या गोष्टीसाठी फटके मिळतील, ही जी क्लॅरिटी असते हे कल्चर असतं कुठल्याही ऑर्गनायझेशन. कल्चर ह्याच्या पलीकडे काही नाही आहे की तू जर चांगलं काम केलंस ना तर तुला टाळ्या मिळतील. मग त्याच्यामध्ये कोणी पॉलिटिक्स बघणार नाही. मग तू कोणाच्या अंडर काम करतो आहेस किंवा तू ओनरच्या खाजगीमधला आहेस का नाही आहे. ओनरने निपक्षपातीपणे जो काही चांगला काम करतो आहे त्या माणसाला टाळ्या करून वर आणणं गरजेचं आहे. जो कोणी मिस्टेक करतो आहे त्याला मिस्टेकला समजावून देणं, मिस्टेक करणारच, मिस्टेक होणार आहेत, पण त्या मिस्टेक समजावून देणं आणि त्यांना पुढे घेऊन जाणं हे त्या ओनरचं काम आहे. त्याच्यामुळे बर्नआउटचा जो प्रकार आहे हा बर्नआउटचा प्रकार मला वाटतं हा कल्चरल मिसमॅचमुळे येतो. जर कल्चरल मिसमॅच नसेल, मला जर सकाळी उठून कामावर जाताना आनंदी वाटत असेल तर मग मला 70 तास 90 तासाचा काही फरक पडत नाही. आता हा एंटरप्रेन्योर जो आहे तो एंटरप्रेन्योर 70 तास आरामात काम करतो, 90 तास आरामात काम करतो, कारण त्याला त्या ग्रोथमध्ये त्याची स्वतःची ग्रोथ असते, त्याची एक फायनान्शियल ग्रोथ आहे, त्याची इंटेलेक्च्युअल ग्रोथ आहे, सगळीच ग्रोथ आहे. त्याच्यामुळे तो ते करणारच. पण जर हे एम्प्लॉईला करायचं असेल तर त्याच्यात एम्प्लॉईची एक त्याचं स्टेप एम्प्लॉईकडून आली पाहिजे हे मान्य आहे. पण ऑर्गनायझेशन ओनर म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला ते कल्चर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. कल्चरल अलाइनमेंट, तुमचे जे काही व्हॅल्यू सिस्टीम्स आहेत. शेवटी कुठलाही माणूस जेव्हा नोकरीला येतो तेव्हा त्याला काय पाहिजे, त्याला बेसिकली तुम्हाला जो पगार देत आहे तो पगार वेळेवर मिळाला पाहिजे आणि त्याला एक रिस्पेक्ट मिळाला पाहिजे आणि त्याला चॅलेंजिंग काम मिळालं पाहिजे. म्हणजे त्याला डोक्याला खुराक पाहिजे, त्याला काहीतरी मी ॲडव्हेंचरस करतो आहे, काहीतरी चॅलेंज आहे मला हे मिळालं पाहिजे. त्याला एक बेसिक ह्युमन डिग्निटी जी असते आपल्याला त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, तो दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी
त्याला फायनान्शियली जे काही बेनिफिट मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर मला नाही वाटत की कोणाला तो बर्नआउट नावाचा प्रकार किंवा 70 तास काम करतो किंवा 80 तास. मी भरपूर लोकं बघितलेले आहेत. मी माझे काही हे आहे माझ्या टीममध्ये मी लोकं बघितलेली आहेत जी कधीही अशी मागे नव्हती. ते बिनधास्त काम करून रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत काम करून कंप्लीट केलं आहे आणि त्यांना माहिती आहे की मी आज 1:30 वाजेपर्यंत काम केलं तर उद्या सकाळी मी 11 वाजता गेलो तर मला कोण विचारणार नाही आहे. ही जी फ्लेक्झिबिलिटी असते ती फ्लेक्झिबिलिटी जर लोकांना दिली, ते जर कल्चर असेल की नाही बाबा इथे चांगली गोष्ट ऑलवेज टाळ्या वाजतील आणि वाईट गोष्ट जर तुम्ही केली, जी चुकीची गोष्ट आहे, जी कल्चरली रॉंग आहे, ती जर केली तर तुम्हाला त्याच्याबद्दल बोलणी बसतील. हे जर क्लिअर असेल ना तर कोणालाही कुठेही प्रॉब्लेम येत नाही. आणि माझं तर असं एक बेसिक फंडामेंटल बिलीफ आहे की लोकं ही चांगलीच आहेत. जिथपर्यंत त्यांना म्हणजे तुम्ही त्यांना वागवता चुकीचं म्हणून ती चुकीची वागतात. नाहीतर जगात हे जे जग चाललेलं आहे हे चांगल्या लोकांमुळेच चाललेलं आहे. लोकं बेसिकली चांगली आहेत. त्यांना तुम्ही एक बेसिक राईट, रिस्पेक्ट द्या. त्यांना जी काही त्यांची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूप्रमाणे त्यांना त्यांचे पैसे द्या आणि थोडंसं त्यांना चॅलेंजिंग काम द्या आणि जेणेकरून त्यांना एक चालना राहील, त्यांना काम करण्यासाठी काहीतरी असं वाटेल की बाबा काहीतरी करायला पाहिजे आपण. ह्या 3 गोष्टी द्या. आय थिंक दे आर हॅपी. हा प्रश्न मगाशी आला नाही, पण 2-4 माणसं झाली तरी पॉलिटिक्स चालू होतं. कोणत्याही व्यक्तीनं, एम्प्लॉई असो, एम्प्लॉयर असो, हे ऑफिस पॉलिटिक्स कसं मॅनेज करायचं? कारण दॅट गोज बियॉन्ड सिस्टीम्स लावणे, प्रोसेस लावणे आणि दॅट कॅन बी द मेजर हिंड्रन्स कुठल्याही संस्थेच्या आणि व्यक्तीच्या प्रगतीत सुद्धा. ह्याच्यामध्ये मला वाटतं एम्प्लॉईकडे तसा थोडासा म्हणजे तो पॉवर्स म्हणाल तर त्या एम्प्लॉईकडे त्याची पॉवर कमी असते कल्चर चेंजची. पण व्हॉट दे कॅन कीप डुईंग इज दे कॅन कीप डुईंग गुड वर्क. कारण मला असं वाटतं की तुम्ही जे काही काम करताय ते तुम्ही कन्सिस्टंटली चांगलं काम करत राहिला तर ते कधी ना कधीतरी ते दिसतं. माझ्याकडे आता लोकं म्हणतात, म्हणजे मी BPOमध्ये जेव्हा मी मेडिमॅनेज करायचो तेव्हा BPOजवर काम करायचो तेव्हा BPOमध्ये 1 वर्षानंतर लाँग सर्व्हिस अवॉर्ड मिळायचं. तर 1 वर्ष काम केलं, लाँग सर्व्हिस अवॉर्ड. कुठलंही काम 10-10 वर्ष केलेलं आहे मिनिमम. त्याच्यामुळे मला तो कन्सेप्ट नाही कळत. एक 4 वर्षाची तरी कमिटमेंट तुमची कुठल्याही कंपनीमध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं की 3 ते 4 वर्ष. तिथपर्यंत त्या एंटरप्रेन्योरला पण तुमच्याकडून रिटर्न्स मिळत नाहीत आणि तुम्हालाही त्या कंपनीकडून रिटर्न्स मिळणार नाहीत जिथपर्यंत तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 3 ते 4 वर्ष काम नाही करणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही कंपनीकडे कुठल्याही जाल तेव्हा तुम्ही त्या कंपनीचं कल्चर काय आहे, त्या कंपनीच्या व्हॅल्यू सिस्टीम्स काय आहेत, त्या कंपनीचे ओनर काय आहेत, त्यांचं विचारसरणी काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलीही कंपनी, जसं तुम्ही लग्न करताना जीवनसाथी निवडताना जे काही चेकिंग करता किंवा कम्पॅटेबिलिटी आहे की नाही बघता, ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करताना पण ही कम्पॅटेबिलिटी तुम्हाला बघायला पाहिजे. बऱ्याचदा इंटरव्ह्यूज हे फार छान होतात आणि त्याच्यानंतर रियालिटी वेगळी असते. तर जेवढं तुम्ही जास्त खोदून विचाराल प्रश्न, जेवढं तुम्ही वेळ घ्याल आणि चांगल्या ऑर्गनायझेशनच्या कल्चरमध्ये, म्हणजे ते कल्चर चांगल्या अशा ऑर्गनायझेशनमध्ये जाल तर ते तुम्हाला फायद्याचं होईल. कल्चरसाठी एम्प्लॉयरकडून भरपूर काम व्हायला लागतं. एम्प्लॉईकडून तसं म्हणजे एम्प्लॉई मी म्हणेन 30%च कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. कारण ते म्हणजे तबला वाजल्यावरती थाप येते, ती थाप आहे. एम्प्लॉई म्हणजे थाप आहे. पण तबला वाजवणारा जो आहे तो एम्प्लॉयर आहे आणि त्या एम्प्लॉयरने ते कल्चर चांगलं आणणं, ह्या ज्या मी मगाशी 3 गोष्टी म्हटल्या की राईट व्हॅल्यू फॉर द टॅलेंट, त्याच्यानंतर रिस्पेक्ट आणि त्याच्यानंतर चॅलेंजिंग जॉब सो दॅट पर्सन फील्स की बाबा त्याला काहीतरी मिळते. ह्या 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. आज मोस्ट ऑफ द एम्प्लॉयर हे त्या ऑफिस पॉलिटिक्समध्ये भाग घेतात. हा माझा माणूस, हा तुझा माणूस, जो मला चांगलं म्हणेल तो माझा आहे. ह्या गोष्टींमध्ये, आणि आपल्याकडे कसं आहे माहिती आहे की ह्युमनमध्ये आपल्याकडे इंडियाचा तो एक चॅलेंज आहे. म्हणजे इकॉनॉमिस्ट भगवती जे आहेत कोलंबिया युनिव्हर्सिटीचे, ते फार वर्षापूर्वी म्हणून गेले होते की चायना ही प्रॉफिट सिकिंग सोसायटी आहे आणि इंडिया ही रेंट सिकिंग सोसायटी आहे. म्हणजे रेंट सिकिंग म्हणजे काय की माझ्याकडे थोडीशी पॉवर आली की त्या पॉवरने मी काही एक्स्ट्रॅक्ट व्हॅल्यू करू शकतो का, मग ती एक्स्ट्रॅक्ट व्हॅल्यू करणं. ऑर्गनायझेशनमध्ये पण जेव्हा पॉवर येते तेव्हा लोकं एक्स्ट्रॅक्ट करायला चालू करतात व्हॅल्यू. ती व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते अलाव नाही केलं पाहिजे एम्प्लॉयरने. त्यांनी तो एक हायरार्की पाहिजे पण ओपननेस पण पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे लोकांना येण्यासाठी हे आले पाहिजेत ते तुमच्याकडे. तुम्हाला तो एक मध्ये ओपन डोअर पॉलिसी जो प्रकार आहे तो असायला पाहिजे. तरच तो एम्प्लॉई खरोखर तुमच्यासाठी चांगलं काम करेल. शेवटचा प्रश्न, ही सगळी चर्चा आपण केल्यानंतर ह्याचा टेक अवे म्हणून, कारण आपण इतकं कव्हर केलं आहे, SMEजना, एम्प्लॉई असो एम्प्लॉयर असो, काय 3 ते 5 गोष्टी सांगाल की बस एवढं आजचं टेक अवे असेल तुमच्या मते? आय थिंक SME एम्प्लॉयर जर असेल तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे एक तुमच्या विचारांमध्ये एक स्ट्रक्चर आणा, एक सांगता आणा
आणि एक तुमचा जो फ्युचर प्लॅन आहे पुढचे 5 वर्षाचा 10 वर्षाचा, त्याच्यामध्ये एक तुमच्याकडे एक स्ट्रक्चर पाहिजे की इथे मला जायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे. प्रचंड डिसिप्लिन पाहिजे जर एंटरप्रेन्योरशिप करायची असेल तर. तुम्ही म्हणाल की बाबा, आणि सर्वात जास्त डिसिप्लिन जे आहे ते तुमच्या रिव्ह्यूमध्ये आहे. तुम्ही कुठलीही नवी गोष्ट कराल तर ती रिव्ह्यू करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं डेली हडल मीटिंग किंवा वीकली रिव्ह्यू मीटिंग किंवा मंथली चेक इन्स किंवा क्वार्टरली बिगर रिव्ह्यू, ह्याचा एक रिदम जो असतो, हे रिदम असणं गरजेचं आहे. फिनान्शियल लिटरसी तुमच्याकडे आलीच पाहिजे. फिनान्शियल आणि मॅनेजमेंटची जी लिटरसी आहे ती आलीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला धंदा हा खरोखर चांगल्या दृष्टीने करता येणं शक्य नाही आहे. आणि बरेच लोक म्हणतात की मला फायनान्स कळत नाही, मी माझ्या CAकडे जातो. CA तुम्हाला एक अकाउंटिंगमध्ये गायडन्स करेल, थोडासा गायडन्स प्रोजेक्ट फायनान्समध्ये वगैरे करेल, पण तुमच्या धंद्याचे तुमचे नंबर्स तुम्हाला कळलेच पाहिजेत, तुमचं युनिट इकॉनॉमिक्स तुम्हाला कळलंच पाहिजे. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. जेव्हा बिझनेस करताय तेव्हा एक्सटर्नल प्रलोभनांना बळी पडू नका. मला आता मला ह्या लोकांना दाखवायचं आहे की माझे 4 जणं माझे ग्रुपमध्ये आहेत, तो कोणतरी मोठा झाला आहे म्हणून मला दाखवायचं आहे, म्हणून मी काहीतरी दाखवण्यासाठी गोष्टी करतो आहे. त्या गोष्टी करू नका. मग मर्सिडीज घेतली कारण मला दाखवायचं की मी काहीतरी अराईव्ह आहे मी इंडस्ट्रीमध्ये. अशा गोष्टी करू नका. फोकस करा. फोकस प्रॉफिटेबिलिटीमध्ये करा. मी तुमच्या कोल्हापूरमधल्या बऱ्याचशा एंटरप्रेन्योर्सना बघितलेलं आहे की सुंदर धंदा करतात तो. म्हणजे 150 कोटी 180 कोटीचा टर्नओव्हर. त्यांना मी विचारतो की म्हटलं तुम्ही बॉम्बेला येता का? तर म्हणे आम्ही बॉम्बेला वगैरे नाही येत, आम्ही जातो युरोपला जातो, अमेरिकेला जातो. मला वाटतं Tier 2मध्ये हे जे बिझनेस करतात हे लोक भरपूर छान पैसा कमवतात. आणि ते मला वाटतं बॉम्बेला नाही शॉपिंगला आहेत, मला वाटतं ते न्यूयॉर्कला 5th Avenueला जाऊन शॉपिंग करत असतील असं मला वाटतं. त्यामुळे हे जे डिसिप्लिन आहे, फायनान्शियल डिसिप्लिन, ते इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एम्प्लॉई असाल तर एम्प्लॉईमध्ये माझ्याकडे एक आहे की ओन करा, टास्क ओन करा. टास्कनंतर प्रोसेसचं ओनिंग येतं, प्रोसेसनंतर डिपार्टमेंटचं ओनिंग येतं, आणि डिपार्टमेंटनंतर तुम्हाला बिझनेसचं ओनिंग येईल. तर हे ओन करणं गरजेचं आहे. मला नाही वाटत की तुम्ही 4 वर्ष तरी कुठल्या तरी कंपनीला द्यायला पाहिजे. तुम्हाला जर वाटलं किंवा 4 वर्षात काही होत नाही आहे तर लिव्हिंग द कंपनी, आय डोंट सी की एम्प्लॉईनी कंपनी लिव्ह केलं तर ते वाईट आहे. त्याला त्याची स्वतःची ग्रोथ करणं गरजेचं आहे. तसं बिझनेसेस पिवोट करतात की बाबा मला ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी येत नाही म्हणून मला काहीतरी नवीन एक ते करायला पाहिजे. तसं एम्प्लॉईने पण जर ह्या कंपनीमध्ये माझी ग्रोथ होत नाही आहे, मला निघायला पाहिजे, तर निघायला हरकत नाही. माझं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. आय थिंक इट्स ओपन. जेवढं रक्त नवीन येईल, नवीन थॉट प्रोसेस येईल, तशी ऑर्गनायझेशन ग्रोथ होत जाते. त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. सुधीर सर, खूप खूप आभार. खूप ज्याला आपण म्हणूया की सर्वसमावेशक चर्चा करता आले, आणि जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय कदाचित आपल्याला माहीत नसणारा, त्याच्याबद्दल बोलता आलं. नवीन नवीन कॉन्सेप्ट समजल्या. ज्यांना अधिक क्युरियोसिटी आहे ते तुमचं फ्रेमवर्क पाहतीलच, पण जे मुलाखत ऐकतील त्यांनाही एक 360 डिग्री काहीतरी टेक अवे मिळाल्याचं समाधान लाभेल. अशा मुलाखतीसाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.